कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। नाशिकमध्ये अंजनेरी इथे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हनुमान जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतोय। अंजनेरी पर्वत हनुमानाचं जन्मस्थान असल्याची आख्यायिका आहे। पर्वतावर अंजनी मातेचं मंदिर आहे, तर पर्वताच्या पायथ्याशी हनुमानाची भव्य अशी मूर्ती आहे। हनुमानाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक नाशिकमध्ये दाखल झाले आणि त्याचाच भक्तांनी तर सांगली येथील श्री पंचमुखी मारुती मंदिरात जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला। हनुमान जयंतीनिमित्ताने भाविकांनी मंदिरात पहाटेपासूनच गर्दी केली होती। सांगलीमध्ये हनुमान जन्मोत्सव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। आज पहाटे हनुमान जन्मकाळ सोहळ्याने जयंती उत्सवाला सुरुवात झाली। याशिवाय काल्याचं कीर्तन, पालखी सोहळा, हजारो भक्तांसाठी महाप्रसाद याचंही आयोजन करण्यात आलं। तर पुण्यातल्या प्रसिद्ध पेशवेकालीन श्रीमंत भिकारदास मारुती मंदिरातही भक्तांची मोठी गर्दी उसळलेली। हनुमान जयंतीनिमित्ताने मंदिरामध्ये आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली। हनुमान जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला, तर संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरल्याचं पाहायला मिळालं। तर जळगाव जिल्ह्यातल्या अनेक मंदिरात हनुमान जयंतीनिमित्ताने भाविकांची गर्दी झाली। पंचमुखी हनुमान मंदिरासह इतर मंदिरांमध्ये महाआरती आणि गदा पूजा करण्यात आली। मोठ्या भक्तिभावाने शहरभर हनुमान जयंती साजरी झाली। दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमधील भद्रा मारुती मंदिरात हनुमान जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। रात्रभर पायी चालून अनेक लोक भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येत असतात। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली। सकाळीच मंत्री अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते हनुमानाची विधिवत पूजा ही करण्यात आली। त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात। अमरावतीत हनुमानगडी येथे सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले। यावेळी भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी देखील कार्यकर्त्यांसह हनुमान चालीसा पठण केलं। विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलेलं। भानखेडा मार्गावर हनुमानगडी परिसरात हनुमानाची 111 फूट उंच मूर्ती ही तयार होती। तर अकोल्यातील बार्शी टाकळीमध्ये कोथळी बुद्रुक गावात माकडांसाठी खास पंगत आयोजित करण्यात आली। या पंक्तीमध्ये माकडांना आवडणारे चणे, सोयाबीन, गव्हाच्या बिट्ट्या आणि विविध मिष्टान्न पदार्थ ठेवलेले जातात। कोथळी बुद्रुक गावाजवळ घनदाट जंगलात बसलेल्या मुंगसाजी महाराज संस्थानच्या मंदिर परिसरात गेल्या 20 वर्षांपासून ही अनोखी परंपरा सुरू आहे। रामदास महाराज शिंदे यांच्या पुढाकारातून दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्ताने माकडांसाठी खास पंगत आयोजित केली जाते। भंडाऱ्यामध्ये श्री बहिरंगेश्वर मंदिर परिसरात हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। या महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे मंदिरात आयोजित करण्यात आलेली सामूहिक रामरक्षा, हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्राचं पठण। भाविकांनी एकाच सुरात आणि एकाच लयीत केलेल्या पठणामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तीच्या चैतन्याने न्हाऊन निघाला। हनुमान जयंतीनिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्यामध्ये आरवली येथे वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी हनुमानाचं वाळू शिल्प साकारलं। रंगांची उधळण करत हे वाळू शिल्प साकारण्यात आलं।
तर नागपूरमध्ये विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली। रामनगर चौकातील हनुमान मंदिरात फळाची विशेष सजावट करण्यात आली। अननस, ऊस, आंब्यासह इतर फळांद्वारे मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली। सजावटीसाठी वापरलेल्या ऊसाचा रस उद्या भाविकांना दिला जाणार आहे। अहिल्यानगरच्या संगमनेरमधील ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो। ब्रिटिश काळापासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम आहे। आजही मोठ्या उत्साहात अहिल्यानगरात हनुमान जयंती साजरी करण्यात येते। तर ठाण्यातल्या चंदनवाडी परिसरात हनुमान जयंती निमित्ताने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली। कृष्ण सेवाभावी संस्थेच्या वतीने ही प्रतिकृती साकारण्यात आली। सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा इथे महापुरुषांच्या पुतळ्यावरून दोन समाजात तणाव निर्माण झाला। गावातील खेलोबा मंदिर परिसरात पुतळा उभारण्यावरून